दिलेला आहे। अशा प्रकारे हा मदरबोर्डचा बॅक पॅनल आहे। हा ॲज अ सेम असा मदरबोर्ड या कॅबिनेट मध्ये रेस्ट केलेला दिसत आहे। असा सेम असा आहे आणि हाच आहे मदरबोर्डचा बॅक पॅनल समोर। सेम ॲज असं हे व्हिडिओ ऑडिओ अशी इथे आहे। USB थ्रेड पण इथे आहे आणि विजय केबलचा थ्रेड पण इथे आहे। ॲज अ सेम असं हा मदरबोर्ड इथे केलेला आहे आणि ही जशी आपली मदरबोर्डची बॅक साईड आहे त्याचप्रमाणे आतमधल्या मदरबोर्डची ही बॅक साईड आहे। त्यावर आपण काही कनेक्टिव्हिटी करूया। आता पहिले कनेक्ट करणार आहोत मदरबोर्डच्या बॅक पॅनलला आपण पहिले कीबोर्ड कनेक्ट करूया। कीबोर्ड मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केला जातो। कीबोर्डचे काही टाईप पडतात पहा, ऑप्टिकल कीबोर्ड, फिंगर कीबोर्ड आणि USB कीबोर्ड। हा आहे USB कीबोर्ड। याच्यावर सर्वात मोठी की जी असते ती म्हणजे फंक्शन आपली स्पेस बार ही सर्वात मोठी की आहे आणि कीबोर्डवर एकूण 105 कीज असतात। त्यापैकी सगळ्यात मोठी ही स्पेस बार आहे। काही नेव्हिगेशन कीज आहे, काही नंबरिंग पॅड आहे, काही स्पेशल पर्पज कीज आहेत। ज्याप्रमाणे माणसाला जर एखाद्या गोष्टी जर परिपूर्ण असण्यासाठी त्याला काहीतरी एखादं वाक्य टाईप करून त्या वाक्यावर जर चालायचं असेल, जर ते तसंच एखादं वाक्य जर आपल्याला मॉनिटरमध्ये टाईप करायचं असेल, एखादं प्रॅक्टिकल जर टाईप करायचं असेल तर आपण ते कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करू शकतो। जसे की मला एखादं वाक्य टाईप करायचं आहे, पेशन्स इज द सोल्युशन टू एव्हरीथिंग। संयम हा प्रत्येक समस्येवरचा सोल्युशन असतो। त्यात वाक्य जर मला टाईप करायचं म्हटलं तर मी ते कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करू शकते। तर हा कीबोर्ड मदरबोर्डच्या बॅक पॅनलला हा USB थ्रेड आहे, युनिव्हर्सल सिरियल बस। हा या USB थ्रेडवर प्रेस केला, थोडासा प्रेस करायचा, प्रॉपरली चेक करायचा आणि ते प्रेस करायचं। अशा प्रकारे कीबोर्डची कनेक्टिव्हिटी आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला करू शकतो। मी आता तो डिस्कनेक्ट करत आहे। डिस्कनेक्ट सुद्धा सिंपली असा ओढायचा आहे आणि अशा प्रकारे कीबोर्डची डिस्कनेक्टिव्हिटी केली जाते। सेकंड पार्ट आहे आपला माऊसचे पण काही प्रकार पडतात। ऑप्टिकल माऊस, फिंगर माऊस आणि USB माऊस आणि वायरलेस माऊस हे अशी माऊसचे प्रकार पडतात। माऊसला 3 बटन असतात, लेफ्ट बटन, राईट बटन आणि स्क्रोलिंग। लेफ्ट बटनचा यूज हा आपल्या डेली कॉम्प्युटरच्या वापरामध्ये 99% केला जातो आणि 1% हा यूज राईट क्लिकचा केला जातो आणि स्क्रोलिंगचा यूज हा जसा आवश्यकता असेल त्याप्रमाणे स्क्रोलिंगचा यूज केला जातो। आपला माऊस हा आपल्याला सुद्धा मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केला जातो, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। ह्या USB थ्रेडने माऊस मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केला जातो। जसं आपला गुरु जसं आपल्याला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन दाखवायचं काम करत असतो आणि त्या मार्गाने कसं चालायचं हे शिकवत असतो, त्याचप्रमाणे हा माऊस देखील आपल्याला मॉनिटरमध्ये योग्य डायरेक्शन दाखवायचं काम करत असतो। त्याच्या एरो पॉइंटने आपल्याला योग्य डायरेक्शन हा माऊस मॉनिटरमध्ये आपल्याला दाखवत असतो। अशा प्रकारे माऊस USB थ्रेडने मदरबोर्डच्या बॅक पॅनलला रेस्ट केला जातो। नंतर आपण याला डिस्कनेक्टिव्हिटी करूया। नंतर आहे विजय केबल म्हणजे व्हिज्युअल ग्राफिक अडॅप्टर। ह्याला 15 थ्रेड असतात। या 15 थ्रेड याचा कलर कोड जसा ब्ल्यू आहे तर सेम हा ब्ल्यू कलर कोड इथं मदरबोर्डच्या बॅक पॅनलला आहे पहा। किंवा आपण ते 15 थ्रेड जे इथे आहेत ते इथे असं प्रेस करणार आहोत आणि हे जे लॉक आहे ते प्रॉपर इथं सेट करायचे आहे। जर हे लॉक जर प्रॉपर सेट झाले नाही तर आपली जी स्क्रीन आपण पाहणार आहोत ती स्क्रीन ब्लर आणि मुंग्यात अशा प्रकारे दिसणार आहे। त्यामुळे प्रॉपर लॉक सेट करणे गरजेचं असतं। हा जो सेकंड पार्ट आहे विजयचा ते आपल्या मॉनिटरच्या बॅक साईडला रेस्ट केला जातो। नंतर आपण ही विजय केबल अनइन्स्टॉल करूया। ती सुद्धा प्रॉपरली आपण अनइन्स्टॉल करू शकतो। जसं विजय केबलचं काम आहे पहा, मॉनिटरवर एक स्क्रीन शो होण्यासाठी आपण सर्व कनेक्टिव्हिटी केली आहे, बट आपल्याला जर स्क्रीन शो जर होत नसेल तर आता विजय केबलचा प्रॉब्लेम असतो आणि विजय केबल मॉनिटरवर स्क्रीन शो होण्यासाठी केले जाते। तसंच माणसाचे जीवन जर अर्थपूर्ण होण्यासाठी माणसाकडे दृष्टी आणि दृष्टिकोन असणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे मॉनिटरवर एक स्क्रीन शो होण्यासाठी विजय केबलचा यूज केला जातो। नंतर आपण सेट करणार आहोत पहा हेडफोन। जसं की आपल्याला माणसाचं मन कधीकधी अस्वस्थ होत असतं, माणसाला कधीतरी आळस आल्यावर होत असतं, त्यावेळेस माणसाला कुठेतरी एखाद्या ठिकाणी गाणे ऐकण्याची, शांत बसण्याची जेव्हा आवश्यकता असते त्यावेळेस आपण गाणे ऐकत असतो। त्याचप्रमाणे हेडफोन हा मॉनिटरमधील गाणे ऐकण्यासाठी यूज केला जातो। जसे की मला एखादं गाणं जर ऐकायचं असेल, माणसाने माणसाशी माणसास वागणे अशा प्रकारचे जर गाणे ऐकायचे असेल तुम्ही हेडफोनचा यूज करू शकते आणि ते मदरबोर्डच्या बॅक पॅनललाच इथे जे कलर कोड दिलेला आहे त्या कलर कोड नुसार आपण ह्याला इन्स्टॉल करू शकतो। अशा
हेडफोनद्वारे आपण मॉनिटर मधले जे गाणे आहेत ते ऐकू शकतो. नंतर आपण याला डिस्कनेक्ट करत आहोत. अशा प्रकारे सर्व कनेक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्या ह्या सर्व कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर त्याला एक पॉवर देण्याची गरज असते आणि या सर्व कनेक्टिव्हिटीला पॉवर देण्यासाठी आपलं SMPS हा काम करत असतो. SMPS म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. SMPS वर जास्त हीट जर जनरेट झाली तर हा कूलिंग फॅन त्याला हीट कमी लेस करण्यासाठी दिला जातो. ज्याप्रमाणे माणसाच्या जीवनात जास्त समस्या आल्या त्याचप्रमाणे माणसाने जशी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर जास्त प्रमाणात हीट जर जनरेट झाली तर हा कूलिंग फॅन त्याला हीट लेस करण्यासाठी यूज केला जातो. SMPS ला पॉवर केबलची जी थ्रेड आहे त्या पॉवर केबलची थ्रेड आहे पहिला AC हा DC आणि हा AC हा अर्थिंग आणि हा DC आहे पहा. AC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट आणि A म्हणजे अर्थिंग. जर जास्त प्रमाणात जर मीटर मधून जर व्होल्टची जी वीज आहे ती जर आली तर तो जास्त शॉर्ट सर्किट व्हायचे होऊ नये म्हणून हा अर्थिंग थ्रॉट दिलेला असतो पहा. ह्यो आपल्या पॉवर केबलने तो कनेक्ट केला जाऊ शकतो. हे आहे पॉवर केबल. हे जे थ्रेड आहे मी आता सांगितल्याप्रमाणे AC, DC आणि अर्थिंग हे जे थ्रेड आहे ते SMPS ला पॉवर देण्यासाठी बोर्ड मधून ते SMPS ला कसे कनेक्ट करतात हे दाखवते. हे प्रॉपर थ्रेड असे चेक करणे आणि इथे पण अशी सेम अशी थ्रेड दिलेली आहे ती प्रॉपर अशी इथे रेस्ट करायची. अशा प्रकारे आपण पॉवर केबल SMPS ला जॉईन करू शकतो. मी आता डिस्कनेक्ट करत आहे. SMPS ला पॉवर दिल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व मदरबोर्डला पॉवर जाणार आहे. त्याचप्रमाणे जर माणसाला जर एक पॉवरफुल पर्सन बनायचं असेल तर एका उंच शिखरावर जर जायचं असेल तर त्याला झुरावंच लागेल, त्याला संघर्ष करावाच लागेल. कारण दगडाला एक ठोके दिल्याशिवाय दगड देव बनत नाही. त्याचप्रमाणे माणसाचा आयुष्यात संघर्ष असतो, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. त्याप्रमाणे ही पॉवर केबल सर्व कनेक्टिव्हिटीला पॉवर देण्याचं काम करत असते. सो अशी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर अशी हार्डवेअरचा मी आतापर्यंत हा घेतलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुमचे थँक्यू, सरांचे थँक्यू. सरांनी जे ॲक्युरेट नॉलेज दिलं हार्डवेअर विषयी त्याचा यूज मला नक्कीच इन फ्युचरमध्ये होणार आहे. जर मी घरी एक मॉनिटरवर काम करत असेल आणि जर मला एखादा हार्डवेअरचा प्रॉब्लेम आला तर ते मी घरी बसले सॉल्व्ह करू शकते. त्यामुळे माझे मनी सुद्धा सेव्ह होऊ शकतात आणि प्लस माझा टाइम सुद्धा सेव्ह होऊ शकतो. तसंच ॲज अ सेम मी जर कंपनीमध्ये जर काम करत असेल आणि जर माझ्या मॉनिटरला जर प्रॉब्लेम आला तर मी तिथं ते सॉल्व्ह करू शकते. त्यामुळे माझ्या पेमेंटमध्ये सुद्धा इन्क्रीज होऊ शकतं आणि प्लस मी ॲज अ टेक्निशियन म्हणून सुद्धा तिथं जॉईनिंग करू शकते. अशा प्रकारे जर सरांनी ॲक्युरेट नॉलेज दिलेलं आहे मला हार्डवेअर विषयी त्याचा नक्कीच यूज मला इन फ्युचरमध्ये होणार आहे याची मी गॅरंटी देते. आणि सरांची थँक्यू. सरांनी हे जे नवीन काहीतरी एक्सपिरियन्स होता ते तुम्ही मला सांगितल्याबद्दल आणि शेअर केल्याबद्दल मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे. दिल्याने वाढतं पहा. अशी एकमेव गोष्ट आहे जी दिल्याने वाढते ती म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्ञान नुसतं घेऊन उपयोग नाही तर ज्ञानाचा एक प्रॉपर जीवनामध्ये कसा उपयोग होईल त्याचा नक्कीच माणसांनी विचार करायला पाहिजे. त्यामुळे जाता जाता एवढंच सांगेल की उडणाऱ्या पाखराला परतीची तमान असावी, उडणाऱ्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यासमोर रोज नवी दिशा असावी. अहो घरट्याचं काय, अहो घरट्याचं काय, घरटे कधीही बांधता येतील पण एका शिपीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, जिद्द मात्र मनात असावी. सरांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल आणि मला इथं संधी दिल्याबद्दल सर खूप खूप थँक्यू आणि तुमचे खूप खूप थँक्यू. वाव, एक्सलंट, जबरदस्त. विचारू शकता क्वेश्चन तुम्हाला. मॅडम क्वेश्चन? नो. एक शेवटला काय मोटिवेशनल मेसेज देऊ शकता बरं एखादा? शेवटला एवढं सांगेल जर माणसाला जर एक उंच शिखर आणि यश जर गाठायचं असेल त्याच्याकडे योग्य वेळ, योग्य माणसं आणि योग्य संयम त्याच्याकडे जर असेल तर नक्कीच ते एक उंच शिखर आणि योग्य यश गाठू शकतो. विचारू सर प्रश्न? हां. हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी कोणती केबल यूज केली जाते? हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी ही जी ब्रिज केबल आहे ती यूज केली जाते. त्याचं दुसरं नाव? SATA केबल. एक्सलंट. अजून काही प्रश्न विचारायचा? सुपर. मॅडमसाठी क्लॅपिंग करत आलं. खूप आउटस्टँडिंग परफॉर्म केलेला आहे आणि मॅडम तुमचं एकदम जबरदस्त. येस.